बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रसिद्धीचं वेड लागल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली। ब्रिटनचे पंतप्रधान नुकतेच मुंबईच्या दौऱ्यावर आले होते। त्यांच्या स्वागतासाठी आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी जागोजागी बॅनर लावलेत। अरे तिथपर्यंत पोहोचलाच तरी का, बोललाच तरी का? त्यांचे बॅनर पाहिले की ब्रिटनच्या पंतप्रधानांनी शिंदे सेनेत प्रवेश केला की काय असं वाटतं, कारण या लोकांना स्वतःच्या प्रसिद्धीचे वेड लागले असं उद्धव उपरोधिकपणे बोलताना म्हणाले। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मुंबईतील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला। यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वांचं शिवसेनेत स्वागत। मला जे बोलायचं होतं ते मी भर पावसात शिवाजी पार्कला बोललोय। आता तेच बोलत बोलत मी पुढे जाणार आहे। आज तुम्ही एका उत्साहानं आणि प्रेरणेनं शिवसेनेत आलात। काही जणांनी दसरा मेळाव्यात मला तुम्ही पुढचा कार्यक्रम काय देणार असा प्रश्न केला होता। पुढचा कार्यक्रम हाच आहे की खरी देशभक्ती काय आहे, खरं हिंदुत्व काय आहे हे आपल्याला सर्वांना समजून सांगायचं आहे, कारण काही जणांच्या डोळ्यांवर पट्ट्या बांधल्या गेल्यात। उद्धव ठाकरे यांनी यावेळी ब्रिटिश पंतप्रधान स्टारमर यांच्या मुंबई दौऱ्याचा दाखला देत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला। ते त्यांचं नाव टाळत म्हणाले, तुम्ही येताना पाहिलं असेल संपूर्ण परिसर होर्डिंग आणि बॅनरनं भरवटून टाकण्यात आलाय। ब्रिटनचे पंतप्रधान मुंबईत आले होते, पण त्यांचं स्वागत आपले मुख्यमंत्री करत होते। अरे तिथपर्यंत पोहोचलाच तरी का, बोललाच तरी का? आज सकाळी संजय राऊत चांगले बोलले, ते बॅनर पाहिलं की असं वाटतं की ब्रिटनच्या पंतप्रधानांनी शिंदे सेनेत प्रवेश केला की काय? काही सांगता येत नाही, कारण यांना स्वतःच्या प्रसिद्धीचे म्हणजे जाहिरातबाजी करण्याचे आणि स्वतःचे पोस्टर्स, बॅनर्स लावण्याचं वेड लागलेलं आहे। दुसरीकडे बाबासाहेब पाटील यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। अनेकांनी पाटील यांनी या विधानाद्वारे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची टीका केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणी बाबासाहेब पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे। ते म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय, निवडून येण्यासाठी आश्वासन द्यावी लागतात असं वक्तव्य करून राज्याच्या सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले। ते अत्यंत संतापजनक विधान आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद नाही आहे, तर नैसर्गिक आपत्ती आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय। त्यामुळे कर्जमाफी करून दिलासा द्यावा ही शेतकऱ्याची माफक अपेक्षा आहे। मंत्री महोदयांच्या अहमदपूर मतदारसंघात अतिवृष्टीने मोठे नुकसान झालं, त्या भागात मी स्वतः दौरा केलाय। या भयानक संकटातून शेतकऱ्याला वाचवण्यासाठी कर्जमाफीची अपेक्षा तिथल्या शेतकऱ्यांनी केली होती। यात तुम्हाला नाद दिसत असेल तर हे दुर्दैव आहे। या राज्यकर्त्यांना मला एकच सांगायचंय, शेतकऱ्याचा नाद करू नका, अन्यथा खूप महागात पडेल असे ते म्हणालेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची राजकीय आघाडी केव्हा होणार असा प्रश्न सध्या अवघ्या महाराष्ट्राला पडलाय। त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गत 10 दिवसात 3 बैठका झाल्यात। या बैठकात मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होताच या दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा करण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे। महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपापली मोर्चे बांधणी केली आहे। शिवसेनेचा ठाकरे गट आणि मनसे यांनीही मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील सुसंवाद वाढलाय, पण या दोघांच्या पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा अद्यापही झाली नाही, पण आता ती लवकरच होण्याचे संकेत मिळत आहेत। TV9 मराठीच्या वृत्तानुसार मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होताच दोन्ही पक्षांच्या राजकीय युतीची घोषणा केली जाईल। एका मराठी वृत्तवाहिनीनं यासंबंधीचं वृत्त दिलंय। सद्यस्थितीत मनसे आणि ठाकरे गटाची युती आकार घ्यायला सुरुवात झाली आहे। मागील 10 दिवसात संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यात तब्बल 3 बैठका झाल्यात। संजय राऊत यांनी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेटी घेतल्याची माहिती आहे। युतीची चर्चा ही केवळ जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यापर्यंत मर्यादित नसते, तर प्रचारात कोणते मुद्दे असणार, किमान समान कार्यक्रम काय, 2 पक्षांच्या युतीत एखाद्या नवा पक्ष घ्यायचा काय, अशा विविध मुद्द्यांवर या चर्चेत उहापोह होतो। त्यामुळे संजय राऊत हे राज आणि उद्धव यांच्यात दुवा म्हणून काम करतायत। सूत्रांच्या माहितीनुसार मनसेसोबत युती करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी वरुण सरदेसाई, अनिल परब आदी नेत्यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकली आहे। पण जागा वाटपाच्या चर्चेत काही पेच फसल्यास उद्धव आणि राज ठाकरे तथा संजय राऊत हे 3 नेते हा पेच सोडवण्याचा प्रयत्न करतील, कारण या दोन्ही पक्षांचे मतदार जवळपास एकसारखेच आहेत। पुण्यात उद्धव ठाकरे गटाकडून वसंत मोरे, आदित्य शिरोडकर हे दोघे जागा वाटपाची चर्चा करतील असं सांगितलं जात आहे। सद्यस्थितीत सकाळी अर्ज केल्यानंतर संध्याकाळी कुणबी प्रमाणपत्र हातात मिळत आहे, त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे सांगा, अशी विचारणा ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला केली आहे।
भाजपने यापूर्वीच ओबीसी हा आमचा DNA असल्याचे म्हटले आहे, कारण त्यांना 70% ओबीसींनी मतदान केले होते. आता त्यांना या मतदानाची आवश्यकता आहे की नाही याची मला कल्पना नाही, असेही ते यावेळी आपल्याच सरकारला इशारा देताना म्हणालेत. छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वीच सरकारशी संवाद साधला. त्यात त्यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, मराठा समाजाचे यशवंतराव चव्हाण, शरद पवारांपासून विलासराव देशमुख, नारायण राणेपर्यंत अनेक राज्यकर्ते झाले. त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन राजकारण केले, सर्वांना विश्वासात घेतले. आता काय चालले आहे हे समजत नाही. भटक्या विमुक्त व ओबीसी आहेत, त्यांच्यात मोठ्या प्रमाणात चलबिचल व भ्रम निर्माण होत आहे. पुढे काय होणार हे सांगण्यासाठी मी फार मोठा नेता नाही. मुख्यमंत्री व भाजपचे नेते काय ते पाहतील. पण एक मात्र मी निश्चितपणे सांगेन की मागासवर्गीय समाज महाराष्ट्रात खूप मोठा आहे. छगन भुजबळ म्हणाले, ओबीसी हा वर्ग आहे, एक जात नाही. त्यात 374 जाती आहेत. कोणत्याही एका जातीसाठी आम्ही लढत नाही. वेगवेगळ्या जातीतील लोक सध्या आत्महत्या करत आहेत. भाजपने यापूर्वीच ओबीसी हा आमचा DNA असल्याचे म्हटले आहे, कारण 60-70% ओबीसींनी त्यांना मतदान केले. आता त्यांना या मतदानाची आवश्यकता आहे की नाही याची कल्पना नाही, पण याकडे मी त्यांचे लक्ष वेधू इच्छितो. काही ओबीसी नेत्यांनी मोर्चा काढला म्हणून जर सरकारनं आमचं आरक्षण रद्द करण्याचा विचार केला तर सरकारला सोडणार नाही, मग सांगतो सरकारला, असं म्हणत मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलाय. तर आरक्षण रद्द करणाऱ्यांनाही आम्ही काय आहोत हे दाखवून देऊ, असा इशारा जरांगे यांनी दिलाय. जर तुम्हाला वाटत आहे की तुमचं आरक्षण कमी होतंय तर अनेक जाती ओबीसीमध्ये टाकल्या तेव्हा का बोलले नाही? तुम्हाला ते चालतात, आम्ही का चालत नाही, असं जरांगे यांनी म्हटलंय. मनोज जरांगे म्हणाले की नागपूरमध्ये जो ओबीसी समाजाचा मोर्चा निघालाय तो ट्रेलर आणि पिक्चर नसून काँग्रेसच्या लोकांना राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे ते वागतायत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष आमच्या विरोधात हे एक मोठं षडयंत्र आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. मनोज जरांगे पाटील म्हणाले की नागपूरच्या मोर्चाला अनिल देशमुख उपस्थित राहणार असल्याचं समजलं. त्यांना अचानक काय झालं काय समजलं नाही. आम्ही स्वतःहून कुणावर बोलत नाही, पण अशा लोकांमुळे नेत्यांवर बोलण्याची वेळ येते, त्याला असंही लोक कारणीभूत असतात. आम्ही तुमच्या अगोदर 100 वर्ष ओबीसी आरक्षणात आहोत, त्यामुळे आम्ही आरक्षण सोडणार नाही. मनोज जरांगे म्हणाले की कितीही मोर्चे काढा, काही करा, आम्ही आरक्षण सोडणार नाही. काहीच रद्द होत नाही. तुम्हाला बोगस खोटं आरक्षण दिलंय, पण आमचं पोट कधीच दुखलं नाही, कारण आम्ही जळाऊ वृत्तीचे जळके नाही तुमच्यासारखे, असा टोला त्यांनी ओबीसी नेत्यांना लगावलाय. कोथरूडमधील अलीकडील गोळीबारानंतर घायवळ गँगचा म्होरक्या निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीच्या कारवायांमुळे पुणेच नव्हे तर राज्यभरातील राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून महायुतीतच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी निलेशचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना दिल्याचा आरोप होत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज यावर सविस्तर भूमिका मांडली आहे. पुण्यात आज झालेल्या राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमानंतर अजित पवार माध्यमांशी बोलत होते. पत्रकारांनी निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्या संदर्भात विचारले असता त्यांनी स्पष्ट सांगितले की मी स्वतः पोलीस आयुक्तांना सांगितले आहे, कोण कोणत्या पक्षाचा, कोणाचा कार्यकर्ता, कोणाच्या जवळचा आहे हे काहीही बघायचे नाही. ज्याने कायदा हातात घेतला असेल, नियम मोडले असतील, त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, असे अजित पवार म्हणाले. त्यांनी यावेळी स्पष्ट केले की कायद्यापुढे सर्व समान आहेत आणि या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे. कोणी मंत्री, कार्यकर्ता किंवा कोणत्याही पक्षाचा असो, गुन्हा केला असेल तर शिक्षा होणारच. पुण्यात गुंडगिरी वाढू देणार नाही. सरकार कोणाचेही असो, कायदा आणि पोलीस त्यांचे काम निष्पक्ष राहिले पाहिजे, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी कमालीच्या संकटात सापडलाय. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लोकांना कर्जमाफीचा नाद लागल्याचं वादग्रस्त विधान केलंय. विरोधी पक्षांकडून सातत्यानं शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा देण्याची मागणी होत असताना पाटील यांनी हे विधान केल्यामुळे सरकारवर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप केला जातोय. गत काही महिन्यात महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना, विशेषतः मराठवाड्याला अतिवृष्टीनं झोडपलंय. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी होतीये. सरकारकडूनही या प्रकरणी योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लोकांना
कर्जमाफीचा नाद लागल्याचं वादग्रस्त विधान करून एका नव्या वादाला फोडणी दिली आहे। जळगावच्या चोपडा इथं गुरुवारी एका बँकेच्या शाखेचं उद्घाटन झालं। यावेळी मार्गदर्शन करताना बाबासाहेब पाटील यांनी वरील वादग्रस्त विधान केलं। ते म्हणाले की लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, आम्हाला निवडून यायचंय, त्यामुळे निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासन देतो। निवडणुकीच्या काळात कुणी गावात नदी आणून द्या अशी मागणी केली तर त्यालाही गावात नदी आणून देण्याचं आश्वासन दिलं जातं। त्यामुळे लोकांनी काय मागायचं हे ठरवलं पाहिजे। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर आता स्वतः जयंत पाटील यांनी मौन तोडले आहे। काही दिवसांपूर्वी पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांविषयी खालच्या दर्जाची टीका केली होती। या वक्तव्यावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना फटकारले होते, तरीही त्यांनी आपल्या टीकेचा सूर कायम ठेवला। मात्र पाटील यांनी आतापर्यंत एकदाही थेट प्रत्युत्तर दिले नव्हते। अखेर इस्लामपूरमध्ये आयोजित मुलाखतीच्या कार्यक्रमात त्यांनी सर्व घडामोडींवर भाष्य केले। त्यांनी पडळकरांना अप्रत्यक्षपणे सडेतोड इशारा दिला। जयंत पाटील म्हणाले की वेळ येईल तेव्हा आम्ही या सगळ्याचे उत्तर देऊ, तोपर्यंत वाट बघा। टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम होणारच। मी मागेही म्हटले होते की आपले नाव ऐकले नाही असे एकही गाव नाही आणि सगळ्यांना हाणले नाही तर जयंत पाटील माझे नाव नाही। त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। त्यांच्या या भाषणातून त्यांनी पडळकरांना थेट नाव न घेता इशारा दिला आणि आपल्या शांततेचा अर्थ भीती नसल्याचे स्पष्ट केले। पाटील यांच्या या भाषणानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना ऊत आला आहे। यानंतर पाटील म्हणाले की मुख्यमंत्री फडणवीस यांनी पडळकरांना समज दिली होती असे मी ऐकले होते, मात्र त्यांनी त्यातून काही धडा घेतला का हे माहीत नाही। माझ्या विरोधात अनेकांनी मिळून चौकशी मागितली, आरोप केले, पण मला काही अडचण नाही। फक्त बोलू नका, माझी चौकशी करा असे मी सांगतो। त्यांनी पुढे सांगितले की एका व्यक्तीने माझ्या आई-वडिलांबद्दल गलिच्छ भाषा वापरली आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या समर्थनार्थ सगळ्यांनी सभा घेतल्या। भाजपमध्ये असा प्रकार मी कधी पाहिला नव्हता, त्यामुळे आमच्या भागातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। लोकांना आता सर्व काही समजले आहे आणि याला उत्तर लोक मतपेटीतूनच देतील असा इशारा त्यांनी दिला।